तर आज आपण विदर्भ स्पेशल हिवाळ्यात घरोघरी बनणारी सांबारवडी कशी करायची तेच बघणार आहोत। सांबारवडीचं जे सारण आहे ते सगळ्यांनाच करता येतं, पण त्याचीच पारी म्हणजे आवरण खुसखुशीत खशार कसं करायचं ते बऱ्याच जणांना जमत नाही। तर आजच्या या व्हिडिओमध्ये परफेक्ट प्रमाण आणि सिक्रेट टिप सांगितलेली आहे, नक्की फॉलो करून बघा। सांबारवड्या जे आहे मस्त खशार खुसखुशीत होतात। सांबारवडीची जी रेसिपी आहे प्रत्येक घरची वेगवेगळी असू शकते, तर ही आमच्या घरची रेसिपी तुमच्यासाठी। तर यासाठी एक जोडी गावरान सांबार म्हणजेच कोथिंबीर घेतलेली आहे। सांबार जो आहे 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा। धुतल्यानंतर सुती कापडावर फॅन खाली किंवा हवेशीर वाळवून घ्यायचा। वाळल्यानंतर त्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। ओला असताना चिरला की तो काळा पडतो, म्हणून वाळवून तो चिरून घ्यायचा। आतमधील सरण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल जास्त नाही घ्यायचं। तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरं, 1 चमचा सोप म्हणजेच बडीशेप, थोडासा ओवा, 1 चमचा तीळ, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा लसूण पेस्ट घालून खमंग फोडणी तयार करून घ्यायची। यानंतर अर्धा चमचा हळद, आवडीनुसार तिखट, 2 चमचे धणे जिरे पूड जास्त घालायची, 1 छोटी वाटी खाकस म्हणजेच खसखस, अर्धा कप खोबऱ्याचा किस म्हणजेच किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे। हे थोड्या वेळ परतून झाल्यावर अर्धा कप भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे, हे सुद्धा थोड्या वेळ परतून घ्यायचं। नंतर चवीनुसार मीठ, आवडीनुसार साखर आणि अर्धा चमचा आमचूर पूड घातलेली आहे। जर वेळेवर संपवणार असाल तर लिंबाचा रस सुद्धा घालू शकता। यामध्ये बारीक चिरून घेतलेला जो सांबार आहे तो घालायचा आहे। हे सर्व थोड्या वेळ परतून घ्यायचं। शेवटी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। गरम मसाला ऑप्शनल आहे। तर इथे आपला हा आतमधील मसाला म्हणजे सारण तयार आहे। याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं। हे सारण तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। आता पारीसाठी म्हणजेच आवरणासाठी 1 कप मैदा, 1 कप बेसन, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, आवडीनुसार तिखट, 1 मोठा चमचा धणेपूड, थोडासा ओवा चोळून घातलेला आहे। यामध्ये 2 टेबलस्पून गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे। सोबतच 2 चमचे वनस्पती तूप किंवा साजूक तुपाचं मोहन घालायचं आहे। तेल व तूप दोघांचंही मोहन घालायचं, म्हणजे पारी जी आहे अगदी खुसखुशीत खस्ता होते। सांबारवड्या ज्या आहेत त्या खायला खशार लागतात। हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं। तेल जे आहे पिठाला चांगल्यापैकी लागायला हवं आणि मग थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करायचा आहे। बेसन असल्यामुळे खूप कमी पाणी लागतं, तर अगदी थोडं थोडं पाणी घालून मळायचं। तुम्ही बघू शकता अगदी टाईट असा गोळा मळलेला आहे। याचे आता लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घ्यायचे। एवढ्या प्रमाणात 8 गोळे तयार झालेले आहे। याला रेस्ट न देता लगेचच तुम्ही सांबारवड्या करायला घेऊ शकता। तर गोल पारी लाटायची आहे। पोळी जशी लाटता तशीच पातळ पारी लाटून घ्यायची। साधारण 3 चमचे सारण मी यामध्ये भरलेलं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार फोल्ड करायची आहे। पॅक करताना पाण्याचा हात लावायचा, म्हणजे ते बरोबर फोल्ड होते। तर अशाच प्रकारे सर्व सांबारवड्या तयार करून घ्यायच्या। सांबारवडी झाली की लगेच तेलामध्ये सोडायची। याला जास्त वेळ ठेवायची नाही, नाहीतर मग याची जी फोल्ड आहे ती निघू शकते। तेलात सोडताना ही जी बाजू आहे खालच्या साईडला ठेवायची। गरम तेलामध्ये सांबारवड्या सोडायच्या आहे आणि गॅसचा फ्लेम अगदी लो करून लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडने मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अधेमध्ये पलटी करत राहायच्या आणि जे प्रमाण दिलेलं आहे त्यानुसार अजिबात तेलकट होत नाही। तुम्ही बघू शकता सांबारवड्या होत आल्या की गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय करायचा आणि थोड्या वेळ राहू द्यायच्या आणि मग काढायच्या। तर इथे सर्व सांबारवड्या तळून घेतलेल्या आहे। गरमागरम सर्व करायच्या। तर इथे मी फोडणीच्या ताकाबरोबर सर्व केलेले आहे। तुम्ही याला तर्री, कढी किंवा मग केचप बरोबर सुद्धा सर्व करू शकता। तर या हिवाळ्यात या पद्धतीने नक्की ट्राय करून बघाल। कशा झाल्या कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आणि असेच व्हिडिओज बघायचे असतील तर धीरज किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।